या सरळ चला सरळ. सरळच आहे. हा कुठेही वळू नका, मी सांगतो. तुम्ही चला या. आता तुमच्या उजव्या हाताच्या तिथे खुर्ची आहे बघा, तिकडे तिकडे तिकडे. या याच्यावर बसा शांतपणे. हा सोड मी बघतो. नाही थांबा थांबा, तुम्ही बसा आधी. सरका आत सरका. हा हा बसा. अप्पा अप्पा अरे दादा, अरे अप्पांना फक्त इन्फेक्शन झालं म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेलास ना, तू डायरेक्ट ऑपरेशनच करून आणलंस की काय? अरे काय बोलतो काय तू? प्रशांत काय काहीतरी काय बडबडतोय सर? अरे त्यांच्या डोळ्यात ड्रॉप्स टाकले ना, दिवसभर डोळे बंद ठेवायचे होते म्हणून पट्टी बांधली. पण असं काय कुठलं इन्फेक्शन झालं असं एवढं? अरे ते हे ते मी विसरलो, काहीतरी सांगितलं होतं. तुला तुझं नाव लक्षात राहतं हेच खूप झालं. पण फार काय असं मेजर काय नाही ना? हा अरे मेजर नाही कसं, माझे डोळे लाल झाले होते, इचिंग होत होतं सारखं. सकाळी उठलं तर डोळे सुजलेले होते. अप्पा मेजर नाही म्हणजे आय ड्रॉप्स टाकून बरं होईल ना, फार काही मेजर नाही ना असं म्हणतोय मी. अरे न व्हायला काय झालं? तू उगाच दृष्ट लावू नको. हो हो मी आप्पा, मला का मारतोय? अरे मल्हार कुठे? मी इथे अप्पा. बघ अप्पा हळूहळू हळू लागलं ना. तू दृष्ट लावू नकोस. नाही तुम्ही शांत व्हा बरं आप्पा, तुम्ही शांत व्हा. हे बघ मल्हार, फार काही सिरियस झालेलं नाही. हा ड्रॉप्स टाकलेत ना डोळ्यात, तर डोळे दिवसभर बंद ठेवायचे आहेत म्हणून पट्टी बांधली. संध्याकाळी पट्टी काढायची आणि तरी जर काय इन्फेक्शन असेल तर अजून एक दिवस ड्रॉप टाकून पट्टी बांधावी लागेल. हा कळलं का? हो हो कळलं आप्पा, त्याला कळलंय. तुम्ही त्रास करून घेऊ नका. नाही मी त्रास नाही करून घेते, तुम्ही मला त्रास देऊ नका. नाही देत नाही नाही देत नाही देत त्रास. आज अख्खा दिवस आप्पांच्या डोळ्यावर पट्टी राहणार म्हणजे आपल्याकरता लॉटरीच आहे ना. आजपर्यंत आप्पांना घाबरून आवाज न करता जे आपण राडे घातले ते डायरेक्ट आता आप्पांच्या समोरच घालू. अरे तुम्ही नष्टोपद्रव करू नका. एक लक्षात ठेव, नंतर तू आहे आणि मी आहे. अहो आप्पा आता इथे मी आहे. हा बघा मल्हार कुठे गेला? तो मल्हार पळाला पळाला बाहेर पळाला. कळाला? हो तू एक काम कर मकरंद, काय? 5 मिनिटासाठी माझी जरा ही पट्टी सोड. त्याला बघतोच मी, जरा ठेवून देतो. एक काय आप्पा तुम्ही एवढ्यात वय टाकताय? अहो अख्खा दिवस काढायचा आहे अजून. आपल्याला इन्फेक्शन बरं करायचंय की नाही? हा मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. आप्पा एका दिवसाकरता तरी जमेल ना तुम्हाला? हा बघ इथे आहे. आप्पा मी आहे. अहो मी आहे आप्पा. अरे हा कुठे गेला मल्हार? मला पळाला. हो अरे पार्थ काय फोडलास? आप्पा 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 काय शोधताय? अरे ते वाऱ्याचा झोत आला आणि हे खाली पडलं सगळं. या तुम्ही इकडे या. इकडे या तुम्ही इकडे या माझ्या बाजूला या. इथे इथे इथे. हा इकडे अजून थोडेसे. हा पार्थ देतो ना ती कारण तुम्ही नका देऊ. मी बघितलं काय झालं ते. तू बघितलंस ना, तर विचारतोच कशाला? पार्थ पार्थ नाही, माझ्या हातून पडलं, मी उचलून ठेवीन नंतर. अप्पा ये मदत आप पे उधार रही हा. अरे घबरे. अप्पा मी काय म्हणतोय, तुम्ही इथे राहून काही ना काहीतरी पाडत राहणार त्यापेक्षा स्वतःच आत जाऊन पडत का नाही थोडा वेळ? अरे मला कंटाळा आला रे पडून राहायचा. आपण मी काय म्हणतोय, माझ्याकडे आयडिया आहे. शब्दकोडं सोडवूया. अरे तू काय मला उपाय सुचवतोयस का माझी खेचतोयस? मी शब्द कोण सोडवू शकतो का? अहो तसं नाही म्हणत मी, म्हणजे मी तुम्हाला कोडं सांगतो, तुम्ही मला शब्द सांगा, मी लिहितो असं म्हणतोय मी. अच्छा अच्छा तसं चालेल ना? हा हे चालेल. हा या इकडे. हा इकडे सरळ आपण बसून आरामात सोडूया ना. हो. हळू हळू. बसा. हा आप्पा पहिलं आडवं आहे. हरणासारखे डोळे असणारी. आप्पा अशी कोणी हिरोईन होती? हिरोईन असं लिहिलंय का तिथे?
नाही. मग कशाला विचारतो हिरोईन म्हणून? तिथे जे लिहिलंय ते मला विचार. कळलं की ते? मृगनयना. अरे हा करेक्ट आहे. मृगनयना. आपण आता पुढचं आहे. जुन्या स्मृती आठवणे, फुल्या 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 देणे. अप्पा अप्पा काय आलं? नाही काय नाही, पुढचा शब्द सांग ना. हा तेच ना. जुन्या स्मृती आठवणे म्हणजे फुल्या 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 देणे. काय? उजाळा. उजाळा देणे. हा. उजाळा. अप्पा आता फक्त एकच शब्द राहिलाय. हं? तो शब्द आला ना की अख्खं शब्दकोड सुटणार. 23 उभं आहे. मनसोक्त फिरणे. पहिलं अक्षर आहे भ आणि तिसरं अक्षर आहे क. हा एक शब्द आला ना की शब्दकोड संपणार. संपणार? अरे आणखीन 2-4 शब्द असते तर दूरवर करून आलो असतो की. आणखी काय? भटकंती. 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 अप्पा शब्दकोड सुटलं. बऱ्याच दिवसांनी आज शब्दकोड सोडवताना खूप मजा आली, आनंद झाला. येणारच ना. मी होतो तुमच्या बरोबर. नाही नाही, तुझ्या बरोबर मी होतो. अप्पा काय झालंय? मी मगापासून बघतो तुम्ही ना असं एकदम गूढ हसताय. शब्दकोड सोडवताना पण तुमचं हेच चालू होतं. हो का? नाही काही नाही रे. आप्पा चला जेवायला. मल्हार अरे आप्पांना घेऊन ये ना जरा. आलो आलो. अप्पा चला जेवून घेऊया आपण. हा या चला. चला उभी राहा. मी भरवते तुम्हाला. अगं नाही राहू दे, मी घेतो ना. आप्पा मी भरवतीये. हा मेथीची भाजी आहे. हा बर. हा घास कोणाचा? हा हा घास शिवचा. शाबास. आता हा घास कोणाचा? आता आता ओळखा बरं हा घास कोणाचा आहे? सुधा घ्या घ्या घास घ्या घास घ्या घ्या. आईंचा बरोबर आवाज ओळखलात. बांगड्यांच्या आवाजावरून ओळखला नाही तुम्हाला. चल घ्या. भरवू तुम्हाला? हा? या सावकाश या. हा सावकाश थांबा. धडपडू नका, थांबा. पुढे या. हा आता बसा बसा. हा असं बसा बसा. हा चल, आता जरा आडवे व्हा. झोपा. चला. आता छान जेवण झालंय. आता 1 तासभर तरी झोपेल. झोप आली झोपतो. अहो असं कसं? आता जेवण झालंय मग झोप येणार. तसं नाही ग, जरा 2 पानं वाचून झोपायची सवय आहे ना, म्हणून म्हटलं. बर
अच्छा, म्हणजे माझा पाय मुरगळला होता तेव्हा मी तुमच्याकडून वाचून घेत होती म्हणून असं म्हणालात की नाही? अगं तसं नाही ग, सहज म्हटलं मी. बरं बरं, झोपा झोपा, मी वाचून दाखवते. हा खरंच? हो हो, तुमचं पुस्तक घेतलंय. बर. थांबा, वाचून दाखवते. हो हा हा, असं. आई आई ग, आई ग, चला. तर इथे खून केले त्याच्या तिथपर्यंत वाचलंय ना तुम्ही? हो हो हो. हा, थांबा. असं. हा, संध्याकाळच्या प्रकाशात आतुर होऊन ती त्याची वाट बघत होती. कधीही दिवस मावळेल आणि आपल्याला निघावं लागेल. नेमकं आपण निघायला आणि तो यायला असं व्हायचं. परत मनातलं सारं काही एका मिठीत साठवायचं. अखेर तो आला. उशीर केलास म्हणून लटक भांडण परतीच्या पक्षाच्या किलबिलाटाशी स्पर्धा करू लागलं. आणि एका क्षणाला त्यानं हलकेच तिचा हात हातात घेतला आणि तिच्या नजरेत एक टक बघू लागला. म्हणाला, तू रुसलीस की तुझे डोळे आणखीनच सुंदर दिसतात. ती लाजली. तिनं त्याला वेळेची आठवण करून दिली. खरं तर तिने स्वतःलाच आठवण करून दिली. पण त्यात आठवण करून देण्यापेक्षा ही वेळ थांबव अशी आर्जवच होती जणू. हा क्षण तिला संपूच नये असं वाटत होतं. त्यानं हलकेच तिला मिठीत घेतलं आणि काय हो, काय झालं? नाही काही नाही. अहो, आता मग मी चांगलं वाचत होते ना, मग तुम्ही हसलात का? अगं काही नाही ग, वाचलं. आता सांगणार आहात का काय झालं? सांगू? खरं सांगा ना. अगं तू आता वाचत होतीस ना, हा. तेव्हा मला आपली पहिली रात्र आठवली. इश, तुमचं आपलं काहीतरी. चला. अगं आता खरंच आठवली. आठवायला काय, प्रेमाचा एक स्वर पुरतो. फक्त तो स्वर ऐकाची उसंत असायला लागते. ती आज मिळाली. हे सुद्धा आहेस ना? हे अहो आहे, मी इथेच आहे. मग वाच ना, पुढे वाच ना. चला, आता नाही मी वाचणार. अगं वाच ना. नाही, बस बस, पुढे झालं. सुद्धा आता मी किचन मध्ये तुलिकाला मदत अगं करायला ठीक आहे, तू नाही किचन मध्ये सुद्धा नाही. आता तुम्ही झोपा शांत, मी चालले. नको झोपा. सुधा लाजली. ऐक या पा. हळू. सरळ सरळ, काही नाही, आपण डायनिंग एरिया मध्ये आलोय. हळू. मी एक मिनिट तुली काय का? नाही. हा बकरन मुलाला बरोबर ओळखलं. सुनेला नाही. लाडका आहे. सुनांना ओळखलं नाही तुम्ही आप्पा. बसा. पुढे सरका, हा, नानी इथे पुढे. पण आहे. पुढे या, पुढे या. पुढे सरका जरा. डावीकडे या. या डावीकडे. बस. अजून 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 अजून. बसा बसा. एवढंच अंतर चाललो पण दमारे झालं. मग आपण काढूया पट्टी. हा? पट्टी काढूया का म्हटलं? एवढ्यात म्हणजे संध्याकाळ झाली की काय? मला कळलंही नाही. अहो, असं काय करता? आता तुमच्या डोळ्यात पट्टी आहे. संध्याकाळ झाली का अंधार झालाय तुम्हाला कळणार कसं? तेच म्हणतो मी. आप्पा पट्टी काढूया. थांबा, काढतो. एक मिनिट एक मिनिट. तो मिस्टर नारायण बने, अब आपकी आंखें वापस आने वाली है. आप सबसे पहले किसका चेहरा देखना चाहते हैं? तुलिका, मग रे काय हे, आधीच कंटाळले असतील ते किती माहितीये. मला पट्टी सोड. हा. दादा, वहिनीचं बरोबर आहे, पण वहिनी तरी गंमत म्हणून गंमत म्हणून आप्पा, डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी कोणाचा चेहरा बघायला आवडेल? तुलिका, काय खरं सांगू का, मला वाटतं की पट्टी अजून थोडा वेळ राहू दे अशीच बरे वाटते. अवकाश काढू.
का पण? हा बरोबर आहे. दिवसभर सेवा करून घेतली ना, त्याने सुद्धा अजून मन भरलो नसेल. अगं सुद्धा तसं नाहीये ग. उघड्या डोळ्यांनी मी जे पाहू शकत नाही ते बंद डोळ्याने मी पाहिलंय. बंद डोळ्यांनी पाहिलं? हा म्हणजे कसं असतं रे मल्हार, डोळे उघडे असले की आपण समोरचा माणूस बघतो, पण डोळे बंद केले की त्याच्या बरोबरच्या अनेक आठवणी अशा जाग्या होतात. त्याच्या बरोबरच्या आठवणीत जगायला लागतो आपण. तुला सांगतो म्हणजे कसं, तुझ्या बरोबर मी जेव्हा शब्दकोडू सोडवायला बसतो ना, तेव्हाच सांग. उभा शब्द, 2 अक्षरी, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारा. मला लगेच कळलं, जिद्दी. आणि तुझे सगळे कष्ट, सगळे घेतलेली मेहनत सगळी मला दिसली डोळ्यासमोर. दिसली, मला जाणवली. एक बिझनेस बुडाला समजा, तर जिद्दीने उभा केलेला नवीन बिझनेस, तू घेतलेले पुन्हा कष्ट, हा मध्ये मध्ये खाल्लेली माती सुद्धा आठवणी दिसली मला. तुला आणखीनच सांगू का रे मकरंद, लाजाळू हा शब्द जेव्हा मी ऐकला तेव्हा लहानपणचा असा गोंडस मकरंद डोळ्यासमोर उभा राहिला रे माझ्या. दिसला मला. तो निकाली मला जेव्हा गाज भरवले शिवणाचे, तेव्हा अनेक वर्षापूर्वीची गावची गोष्टी सांगून मला घास भरवणारी माझी आई मला दिसली. सुधाचा आवाज ऐकला ना, आमच्या संसाराचा आरंभ बिंदू मला दिसला. अरे अशा अनेक आठवणी कितीतरी, आणि मी त्या आठवणीमध्ये असा गुंतत गेलो. उघड्या डोळ्यांनी माणूस हा कायम पुढचा प्रवास करत असतो, पण एकदा तरी असे डोळे बंद केले की तो मागचा प्रवास जगायला लागतो. म्हणूनच म्हटलं की डोळे बंद असताना पुन्हा एकदा जगून झालेल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहता येत. अरे म्हटलंच आहे, होता नाहीसा प्रकाश, सुटे भविष्याचा ध्यास, जुळे नेणेविषयी आस, होई अंतरीचा प्रवास. खरं सांगू, हा अंतरीचा प्रवास संपूच नये असं वाटतं. काय तुमच्या बरोबर घालवलेल्या क्षणांची, आयुष्याची आठवणीत राहते सारखी, आणि ते आयुष्य पुन्हा पुन्हा जगावंसं वाटतं. म्हणून म्हटलं मी, राहू दे पट्टी आणखी थोडा वेळ, काढू सावकाश. अरे अरे कोणी आहे का इकडे? का गेला तुम्ही? बोर झाला का? हा, आहेत ना. बोर नाही झालो आप्पा, पण तुम्ही हा जो हळूच एक प्रवास करून आलात ना एकटेच, त्यामुळे आम्ही सगळे जेलच मात्र झालो. अरे काय तू. काढूया पट्टी. नाही, एक मिनिट, असं नाही. आपण यातून सांगितलेलं नाहीये की पट्टी काढल्यानंतर त्यांना सगळ्यात आधी कोणाला बघायचंय.
म्हणजे या आठवणींसारखं निरागस कोणीही सांग. नाही असू दे, जाऊ दे, काढ पट्टी काढ. आप्पा एकदम डोळे उघडू नका, डॉक्टरांनी सांगितलंय ना, हळूहळू डोळे उघडा. पट्टी काढली. आप्पा तुमची इच्छा पूर्ण झाली. उघडा आता डोळे हळूहळू. पप्पा हे किती आहे? 3 असावेत बहुधा. पप्पा 3 नाही 2च आहेत. अरे पप्पा परत बांध पट्टी. चालेल, मला बांधा परत. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.